नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रियाने लग्नाच्या पहिल्याच रात्री अश्विनला धडा शिकवलेला असतो. त्याला बेडरूममधून बाहेर काढलेलं असतं आणि ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर प्रियाचा पर्दाफाश करते आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे इथे पुन्हा एकदा सायलीने प्रियाला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने प्रिया अश्विनला रूममधून बाहेर काढते, त्यामागे नक्की कारण काय असतं आणि त्याचबरोबर सायली सगळ्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा आणण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं आधीपासूनच प्रिया आणि सायली या दोघींमध्ये काही गोष्टी कॉमन नाही आहेत. दोघीजणी अनाथ आश्रममध्ये लहानाच्या मोठ्या एकत्र जरी झाल्या असल्या तरीसुद्धा इथे मधुभाऊंचे संस्कार हे सायलीवरती छान पद्धतीने झालेले असतात. ते संस्कार त्यांनी प्रियावरती सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण प्रिया मुळातच एक चांगली व्यक्ती नसल्यामुळे इथे त्यांचे संस्कार हे तिच्यावरती झालेलेच नसतात. त्यामुळे इथे प्रियाला पहिल्यापासूनच चोरी करण्याची सवय, खोटं बोलण्याची सवय आणि पैशांची लालच ही तिला आधीपासूनच असते. त्या पैशांच्या लालचीपायी तिने साक्षी आणि महिपत यांच्याबरोबर हातमिळवणी करून मधुभाऊंना खोट्या केसमध्ये तिने आता अडकवलेलं असतं. तिच्या एका साक्षीवरून मधुभाऊंना 2 वर्ष जेलमध्ये विनाकारण राहावं लागलेलं असतं आणि एवढं सगळं कारस्थान करूनसुद्धा ती सुधारलेली नसते. तिला आता तिचं पुढचं आयुष्य हे चांगलं जावं यासाठी तिने अश्विनला बकरा बनवलेलं असतं. तिने इथे अर्जुनचा विषय आता बाजूला ठेवलेला असतो आणि अश्विनबरोबर लग्न केलेलं असतं. पण त्यामागे तिचा खूप मोठा प्लॅन असतो. इथे आता प्रियाला साक्षी आणि महिपत यांच्यापासून सुद्धा स्वतःची कातडी वाचवायची असते. कारण तिला कळलेलं असतं की आता साक्षी जेलमध्ये गेली आहे, महिपत आता वेड्यासारखा वागतोय. आपल्या मुलीला अर्जुनच्या तावडीतून वाचवण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतोय. पण आतापर्यंत त्यांनी साक्षीला वाचवण्यासाठी साक्षीदार विकत घेतले, त्याचबरोबर पुरावे विकत घेतले, पुरावे नष्ट केले. इथे जज साहेबांना सुद्धा त्यांनी पैसे देऊन विकत घेतलं होतं आणि इथे वकिलांना सुद्धा पैसे देऊन आता खोटं बोलायला सांगितलेलं असतं. एवढं सगळं करूनसुद्धा, एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा अर्जुनने मात्र सगळे पुरावे फेटाळून लावत, खरे पुरावे सादर करत साक्षीला 3 महिन्यासाठी का होईना पण जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि मधुभाऊंना जामिनावरती सोडवून तो सुखरूपरित्या घरी घेऊन आलेला असतो. आणि आता त्याने मनाची तयारी केलेली असते. काहीही झालं तरीसुद्धा त्याला आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून द्यायची असते आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं असतं आणि त्यासाठी तो आता सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने पुन्हा एकदा इथे अगदी मुळापासून सुरुवात केलेली असते पुरावे गोळा करण्यासाठी आणि त्याच्या या प्रयत्नांमध्ये सायली आणि चैतन्य दोघेजण त्याला साथसुद्धा देत असतात. आणि ही गोष्ट आता प्रियाला बरोबर माहिती असते. माझं काही खरं नाही आहे. एकदा का कोर्टामध्ये अर्जुनने हे सिद्ध केलं की विलासचा खून साक्षीनेच केला होता. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे होती. ती बाकी कुठेही गेली नव्हती. आत्तापर्यंत तिने जे पुरावे सादर केले होते ते सगळे खोटे होते हे अर्जुनने सिद्ध केलं होतं. त्यामुळे लवकरच आता अर्जुन साक्षी हीच खरी गुन्हेगार आहे हे कोर्टामध्ये सिद्ध करेल आणि मग एकदा का मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले आणि साक्षी गुन्हेगार आहे हे त्याने सिद्ध केलं की कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये मी जी साक्ष दिली होती ती सुद्धा खोटी होती हे अर्जुन सिद्ध करेल आणि मी सुद्धा या केसमध्ये विनाकारण अडकेन. तेव्हा आता एक काम करायचं. आता जर महिपतपासून वाचायचं असेल आणि नागराजपासून वाचायचं असेल तर अश्विनबरोबर लग्न करावंच लागेल आणि म्हणून तिने अश्विनबरोबर लग्न केलेलं असतं. पण त्याच्यामागे तिचा एक वाईट हेतू असतो आणि तो हेतू म्हणजे एकदा का अश्विनबरोबर लग्न करून गेलं की मग ती सुभेदारांची सून होईल आणि सून झाल्यानंतर ती इथे सायलीबरोबर एकाच घरामध्ये राहील आणि मग बाहेरून तिला सायली आणि अर्जुनला जो काही त्रास देता येत नसतो तो त्रास ती आता सुभेदारांच्या घरी येऊन सायली अर्जुनला देणार असते. अजूनही तिच्या मनामध्ये एक सल कायम राहिलेली असते आणि ती म्हणजे अर्जुनबरोबर लग्न करण्याची तिची जी काही इच्छा असते ती इच्छा पूर्ण झालेली नसते. पहिल्या वेळेलासुद्धा सायली आणि अर्जुनचंच लग्न झालेलं असतं. त्यावेळेला त्या दोघांमध्ये प्रेम नसतं.
पण नंतर इथे आता जेव्हा प्रिया दोघांना वेगळं करते आणि तेव्हा ती अर्जुनबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेते, त्यावेळेला तर सायली स्वतः येते आणि इथे अर्जुन आणि प्रियाचं लग्न मोडून काढत अर्जुनबरोबर ती लग्न करते. त्यामुळे इथे प्रियाच्या मनामध्ये तो राग खूपच जास्त असल्यामुळे ती आता त्या घरामध्ये राहून इथे आता सायली आणि अर्जुनला कसं वेगळं करता येईल यासाठी सुद्धा ती प्रयत्न करणार असते. हा तिचा मूळ हेतू असतो. कारण अर्जुनवरती तिचं प्रेम असतं आणि तिला लग्न करायचं असतं, पण सायलीमुळे तिचा हा प्लॅन काही सक्सेस होत नाही. त्यामुळे इथे आता काही करून तिला इथे सायली आणि अर्जुनला त्रास द्यायचा असतो. हा तिचा प्लॅन तर आहेच, पण इथे आता अश्विनबरोबर जरी लग्न केलं असलं तरीसुद्धा ती अश्विनला काही मान देणार नसते. कारण अश्विनचा सुद्धा तिला रागच येत असतो. कारण प्रेक्षकांनो, आपण जर बघितलं तर आधी अश्विनला सुद्धा प्रियाच्या काही गोष्टी खटकत असतात. जेव्हा जेव्हा तिने सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा अश्विनने सायलीची बाजू घेतली, ना की तन्वीची. त्यामुळे इथे आता प्रियाच्या मनात त्याच्याबद्दल काही आदर वगैरे नाही आहे. तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल फक्त रागच आहे. फक्त आता अश्विन तिच्यासाठी एक प्यादा आहे. ते म्हणजे असं की तिला एक लायसन्स मिळालेला आहे त्या घरामध्ये राहण्यासाठी. आणि त्यामुळे आता ती त्या घरामध्ये अश्विनची बायको म्हणून जरी राहत असली तरीसुद्धा त्या घरामध्ये ती एक इथे आता अशी व्यक्ती आलेली आहे जी कुणालाही स्वस्तपणे राहू देणार नाही आहे. ती आता सगळ्यांवरती राग काढत असते. तिला सुभेदारांबद्दल अजिबातच आपुलकी वगैरे काहीच नाही आहे. ती फक्त स्वतःला वाचवण्यासाठी आणि सुभेदारांना त्रास देण्यासाठी त्या घरामध्ये आलेली आहे. आणि आता आपल्या सोयीनुसार ती सगळ्यांचा फायदा करून घेते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने हे सगळं प्लॅनिंग फक्त एका कारणासाठी केले, ते म्हणजे अर्जुन सायलीला त्रास देण्यासाठी आणि महिपतच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी. पण इथे आता एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांच्या समोर लवकरच येणार असते आणि सायली ती गोष्ट सगळ्यांच्या नजरेत आणून देणार असते. तर इथे आता प्रिया आणि अश्विनचं लग्न झाल्यानंतर अर्जुनला तर खूपच जास्त राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो की या लोकांनी जो निर्णय घेतलाय ना, तो अत्यंत चुकीचा आहे. आता या लोकांना कळणार नाही, पण एक अशी वेळ नक्की येईल ज्या वेळेला तुम्हाला रिअलाईज होईल की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय ना, तो किती चुकीचा आहे. पण त्यावेळेला वेळ हातातून निघून गेली असेल, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, असं आता अर्जुन म्हणतो. आणि त्याला खूपच जास्त मनस्ताप झालेला असतो. तो म्हणतो, या तन्वीला माझा भाऊच भेटला का? आणि अश्विन एक डॉक्टर आहे ना, साधी त्याला अक्कलसुद्धा नाही आहे कुठल्या मुलीबरोबर लग्न करायचं आणि कुठल्या मुलीबरोबर नाही. तेव्हा इथे आता अर्जुनला खूपच जास्त राग आलेला असतो, तो सुद्धा अश्विनचा. कारण अश्विनने खूपच जास्त चुकीचा निर्णय घेतलेला असतो एका लालची आणि खोटारड्या मुलीबरोबर लग्न करून. तेव्हा इथे आता लग्नाचे इथे सगळे खेळ वगैरे होतात. तिचं गृहप्रवेश होतो, अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर कल्पना म्हणते की जा प्रिया आणि त्याचबरोबर अश्विन दोघेजण रूममध्ये जा आणि आता आराम करा. तुम्ही दोघेही थकला असाल ना. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते की हो, आणि अश्विन आणि प्रिया दोघेजण आता अश्विनच्या रूममध्ये जातात. त्यानंतर अश्विनबरोबर ती गोड गोड बोलण्याचं नाटक करत असते. त्यानंतर इथे आता प्रिया म्हणत असते की अश्विन, मला महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ, तू मला प्लीज चुकीचं समजू नकोस. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, बोल ना, तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोल. तुझं बोलणं ऐकण्यासाठीच तर मी इथे आहे ना. मी तुला समजून नाही घेणार तर कोण घेणार. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी मी आधीच सांगितलेली नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, बोल ना, तुला काय बोलायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते की तुझं आणि माझं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं, त्यासाठी मी देवाला नवस केला होता. मी असं व्रत केलेलं आहे की काही दिवस तू या रूममध्ये थांबायचं नाही. काही दिवस तू बाहेर किंवा मी बाहेर जाते, तू तुझ्या रूममध्ये थांब. तेव्हा अश्विन म्हणतो, असं कसं, तू का बाहेर जातेस. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, व्रतच तसं आहे ना, आपण दोघेजण एका रूममध्ये थांबू शकत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, पण मी जर बाहेर गेलो तर सगळेजण प्रश्न विचारतील, त्यांना उत्तर काय देऊ. तेव्हा प्रिया म्हणते, जेव्हा सगळेजण आपापल्या रूममध्ये जातील ना, तेव्हा तू बाहेर जा. तेव्हा अश्विन म्हणतो, त्यापेक्षा मी सोप्यावरती झोपतो ना, मग तर काही अडचण नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही रे, सोप्यावरती नाही, आपण दोघेजण एका रूममध्ये सुद्धा थांबायचं नाही, असं मी व्रत केलं होतं आणि काही दिवस आपल्याला ते आता पुढे न्यावं लागणार आहे. हां. तेव्हा इथे अश्विनला आता प्रश्न पडतो की हे काय बोलते. त्यानंतर त्याचा आता नाईलाज होतो, कारण प्रिया ऐकतच नाही. ती म्हणते, तुला जावंच लागेल.
अश्विन म्हणतो, तन्वी अगं पण पूर्णाजी, मॉम, डॅड मला जर काही विचारलं तर मी काय सांगू? तेव्हा प्रिया म्हणते, अरे तू इतका हुशार आहेस, तुझ्याकडे काही ना काहीतरी उत्तर नक्कीच असेल, त्यातले एखादं उत्तर दे ना आणि तुझ्या बोलण्यावरती सगळेजण विश्वाससुद्धा ठेवतील. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अश्विनला सुद्धा ते जरासं ऑडच वाटत असतं. पण तो म्हणतो की ठीक आहे, तुझं व्रत आहे ना, तुझं व्रत व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तो आता सगळेजण झोपल्याची खात्री केल्यानंतर आपल्या इथे हांतरून पांघरून घेऊन येतो आणि सोफ्यावरती तो आता झोपतो. सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात, कुणीही बाहेर येत नाही. पण इथे प्रेक्षकांनो सायलीला मात्र झोप येत नसते आणि अर्जुनसुद्धा आपलं काम करत बसलेला असतो. त्यानंतर अर्जुनसुद्धा झोपी जातो. पण इथे पाणी संपल्यामुळे आता सायली खाली येते पाणी घेण्यासाठी. ती आता जेव्हा पाणी आणायला येते तेव्हा तिचं लक्ष जातं, तेव्हा अश्विन सोफ्यावरती झोपलेला तिने बघितलेला असतो. तेव्हा सायली मनामध्ये म्हणते, अच्छा म्हणजे आता प्रियाने इथूनच सुरुवात केली आहे. तर पहिल्याच दिवशी लग्नाच्या इथे आता तिने अश्विन भाऊजींना डायरेक्ट त्यांच्या रूममधून बाहेरच काढलं. मला माहितीच होतं तिचा असाच काहीतरी डाव असेल. तिला काही हे लग्न वगैरे वाचवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. अश्विन भाऊजींमध्ये तिला काळी मात्र इंटरेस्ट नाही आहे. या घरामध्ये राहून ती आता यांना त्रास नक्की देणार. मला माहिती आहे आता यांना काही करून यांचा राग मला शांत करायला हवा. नाहीतर ही जर विचित्र वागायला लागली तर मात्र यांचा संताप होईल. तेव्हा इकडे सायलीला आता प्रियाचा प्लॅन बरोबर कळलेला असतो. ज्या वेळेला ती अश्विनला सोफ्यावरती झोपलेलं बघते तेव्हाच इथे प्रियाचं कारस्थान तिच्या आता समोर आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, आता उद्या बघ सगळ्यांच्या समोर कशी तुझी वाट लावते ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सकाळ झालेली असते. तेव्हा सगळेजण आता उठतात आणि तयार होऊन बाहेर येतात. तेव्हा इकडे आता सायली आणि अर्जुन तयार होऊन आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा इकडे दरवाजा नॉक होतो. सायलीला वाटतं की आमच्या रूमच्या बाहेर आता कोण आलं असेल, म्हणून ती दरवाजा उघडते. तेव्हा इथे बघते तर काय, सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण दाराच्या बाहेर दुसरी तिसरी कुणी नाही तर प्रिया आलेली असते. आणि ते सुद्धा अर्जुनसाठी त्याला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे सायलीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे सायली म्हणते, काय गं तुझं इथे काय आहे? तेव्हा प्रिया म्हणत असते, सायली अगं असं काय करतेस? आज माझा पहिला दिवस आहे ना या घरातला, मला सगळ्यांची काळजी घेऊ दे. आणि तसंही तू मोठी सून आहेस या घरची आणि मी छोटी सून आहे. मग माझं काम आहे ना तुम्हाला इथे आता चहा वगैरे आणून देणं, कॉफी आणून देणं, हो की नाही अर्जुन? मग मी माझं कामच करते अगं. तेव्हा सायली म्हणते, तू आहे ना तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे आणि बाकीची तुझी जी लाडकी माणसं आहेत ना त्यांच्याकडे लक्ष दे. माझ्या नवऱ्याकडे आणि माझ्याकडे लक्ष द्यायची तुझी गरज नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, सायली अगं मी तुझ्यासाठी कॉफी आणलेलीच नाही आहे, मी तर अर्जुनसाठी कॉफी आणली. अर्जुन हे घे, तुला आवडते तशी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी मी तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस ना तर तोच कप मी तुझ्यावरती फेकून मारेन. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तू ज्या कारणासाठी इथे आली आहेस ना, हे समजू नकोस की तुझं कारस्थान आम्हाला कळलेलं नाही आहे. आम्ही तुला आहे ना बरोबर ओळखतो. तू आहे ना घरातल्या लोकांना, मॉम, डॅड, पूर्णाजी, अश्विन यांना मूर्ख बनव. आम्हाला मूर्ख बनवू नकोस तू. तुझं सगळं कारस्थान आमच्या लक्षात आले. त्याच्यामुळे आमच्या दोघांपासून जेवढे लांब राहशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि आम्ही दोघेही जण तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवून आहोत. तुझ्या कुठल्याच हेतूमध्ये आम्ही तुला इथे आता सफल होऊ देणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन अरे तू अजून माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून ठेवला आहेस का? हे बघ असं काही करू नकोस. अरे मी खरं सांगते, आता मी आधीचं सगळं काही विसरून गेले. आता खरंच मी अश्विनची बायको आहे आणि इथे मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करते. मी तुझ्यासाठी खरंच इथे चांगले हेतूने कॉफी घेऊन आली, घे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की ह्या वेळेला मी कॉफी घेत नाही. माझ्या बायकोनी मला चांगल्या सवयी लावून ठेवल्यात. मी वेळेवरतीच कॉफी घेतो आणि मी तुझ्यासारखा आत्तासुद्धा उठलेलो नाही आहे. मी मघाशीच उठलो आहे आणि माझी कॉफी पिऊन झाली. ते बघ तिकडे माझ्या कॉफीच्या मगवरती माझ्या बायकोचा फोटो आहे आणि मी त्याच्यामध्येच कॉफी पितो. आणि मला माझी कॉफी देण्यासाठी माझी बायको आहे ना, तू विसरली आहेस का? माझी बायको आहे. त्यामुळे आता तू पुन्हा इथे कधीच यायचं नाही आणि जर आलीस तर मी खाली जाऊन तमाशा करेन. मी मम्माला म्हणेल की हिला फक्त तुमची काळजी घ्यायला सांगा, आमची काळजी घ्यायची तुला तरी काही गरज नाही. आणि अश्विनची काळजी घे, त्याच्याबरोबर लग्न केलेस ना, माझी काळजी घ्यायची तुला गरज नाही.
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जाऊन विचारू का अश्विनला, तुझ्यासाठी तन्वीने कॉफी आणली का? तू त्याच्यासाठी कॉफी नेली नसशीलच, मला माहिती आहे ना. तू इथे माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस, याला काही अर्थ नाही आहे तन्वी. त्यामुळे आता तरी सुधार, अशी विचित्र वागू नकोस. त्याचबरोबर इथे सायली म्हणते की यापुढे जर तू माझ्या नवऱ्यासाठी मी इथे असताना नसताना कॉफी घेऊन आलीस ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मी सगळं काही सहन करेन, पण जर तू माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर मात्र मी तुला कधीच माफ नाही करणार. तेव्हा यांच्यापासून तू 10 हात लांबच राहायचं, कळलं ना तुला? नाहीतर आधी तुला जसा माझा हिसका दाखवलाय तसा दाखवायला पुन्हा वेळ लागणार नाही. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन दोघेही चांगलेच प्रियावरती संतापलेले असतात. दोघेही तिला तिची लायकी दाखवून देतात. इथे कॉफी घेऊन आलेली असते अर्जुनसाठी. तिला फक्त आता अर्जुनच्या अवतीभोवती राहायचं आहे, जेणेकरून अर्जुन तिला कुठल्याही केसमध्ये अडकवणार नाही. त्यामुळे इथे प्रियाचा तोही प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण अर्जुनने तिला ताकीदच दिलेली असते. त्यानंतर इथे सायलीने आता अश्विनला बाहेर सोफ्यावरती झोपलेलं बघितलेलं असतं, ते सुद्धा ती अर्जुनला सांगते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे ना, ती फक्त इथे अश्विनचं प्यादं म्हणून उपयोग करून घेणार आहे. बाकी तिला अश्विनमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. ह्या प्रियासारख्या मुलींना मी बरोबर ओळखतो. त्यानंतर इथे तन्वीबद्दल यांनी त्यांची मतं अगदी व्यवस्थित करून ठेवलेली असतात. त्यानंतर सगळेजण ब्रेकफास्टला बसलेले असतात. तेव्हा इथे सायलीने अर्जुनसाठी जो ब्रेकफास्ट बनवलेला असतो, तो इथे ती आता अर्जुनला देते. तेव्हा प्रिया म्हणते की सायली, तू जे काही बनवलं आहेस ते खूप छान दिसतंय गं, मला पण देतेस का? तेव्हा अर्जुनला आवडतात म्हणून तिने सँडविच बनवलेले असतात. तेव्हा इथे सायली अर्जुनला सँडविच दिल्यानंतर तेच ताट ती प्रियाच्या समोर करते. तेव्हा प्रियासुद्धा त्यातलं एक सँडविच स्वतःला खायला घेते. तेव्हा इकडे ती अर्जुनकडे बघत असते. अर्जुनला सँडविच आवडतं म्हणून प्रियासुद्धा खाते. तेव्हा इथे सायलीला आता तिचा सगळा प्लॅन लक्षात आलेला असतो आणि तिला खूप जास्त त्या गोष्टीचा रागसुद्धा येतो. पण खाण्याची गोष्ट असते म्हणून ती प्रियाला काही बोलत नाही. त्यानंतर इथे आता कुणालाही माहिती नसतं की अश्विन हा एकटा बाहेर येऊन सोफ्यावरती झोपलेला आहे. त्यामुळे इथे आता अश्विन लगेचच सगळ्यांसमोर असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की सगळं काही ठीक आहे, सगळं काही नॉर्मल आहे. पण असं अजिबातच नसतं. तेव्हा इथे सायली म्हणते की थांब, आता बघ तुला कसं सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडते. आणि सायली म्हणते, अश्विन भाऊजी बरे आहेत ना तुम्ही? तुमची पाठण वगैरे दुखत नाही आहे ना? तेव्हा अश्विन म्हणत असतो, का काय झालं? मी सांगितली आहे का माझी पाठण दुखते ते? तू का विचारतेस मला? तेव्हा सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, तुम्हाला तुमच्या बेडवरती झोपायची सवय असेल ना, आणि तुम्ही अचानक असे इथे येऊन झोपलात, ते सुद्धा सोफ्यावरती. मग तुमची पाठण तर दुखतच असेल. एकतर सवय नाही आहे तुम्हाला अशी सोफ्यावरती वगैरे झोपायची. अवघडल्यासारखं वाटलं असेल ना रात्रभर सोफ्यावरती झोपलात म्हणून. तेव्हा इथे आता घरातल्या कुणालाच माहिती नसतं की अश्विन सोफ्यावरती झोपला होता, कारण सगळे उठायच्या आधी अश्विन आपल्या रूममध्ये आलेला असतो. त्यामुळे इथे आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि कल्पना म्हणते, अश्विन तू काल सोफ्यावरती झोपला होतास, पण का? तेव्हा प्रिया आता इथे तोंडावरती पडलेली असते. ती सगळ्यांच्या तोंडाकडे बघते. सगळेजण आता रागाने पण आणि आश्चर्याने इथे प्रियाकडे बघत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, माझ्याकडे काय बघताय तुम्ही असे? मी काहीच बोललेले नाही आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, अश्विन अरे बोल ना, नाहीतर सगळ्यांना असं वाटेल मी तुला तुझ्याच रूममधून बाहेर काढलं की काय. असं काहीही नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, अगं मम्मा असं काही नाही आहे. हो मी बाहेर सोफ्यावरती झोपलो होतो, पण तुला काय करायचं आहे? मी तुला सांगितलं आहे का की मला त्रास झाला म्हणून? तेव्हा इथे सायली म्हणते, असं काय करताय भाऊजी? अहो तुम्ही माझ्याशी जरी नीट बोलत नसला तरीसुद्धा तुम्ही मला भावासारखे आहात. मी काळजीपोटी विचारणारच ना. तेव्हा इथे सायलीने हे मुद्दामूनच केलेलं असतं. प्रियाला आता चांगला तिने धक्काच दिलेला असतो. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणते की हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. काय झालं अश्विन? का तू बाहेर आला सोफ्यावरती झोपायला? आणि तन्वी, हे आपल्या घरातले संस्कार नाही. तुला जर काय अडचण होती तर मला सांगायचं होतंस ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही पूर्णाजी, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी मम्मा, हे बघ असं काही नाही आहे. माझ्या रूममध्ये तन्वीने कम्फर्टेबल व्हावं, तिला काही प्रॉब्लेम वाटायला नको म्हणून मी स्वतःहूनच बाहेर आलो होतो. तिने मला काही सांगितलेलं नाही आहे. तर इथे आता पूर्णाजी म्हणत असते, ते काही असू दे, ती कम्फर्टेबल होईल तिला हळूहळू सवय. पण तुला तुझी खोली सोडून बाहेर असं हॉलमध्ये येऊन झोपायची काहीच गरज नाही आहे. मला ते अजिबात खपणार नाही, असं पूर्णाजी म्हणते.
तेव्हा इथे आता पूर्णाजीलासुद्धा ही गोष्ट सायलीमुळे कळलेली असते. सायली हे मुद्दामूनच बोलते जेणेकरून आता सगळ्यांना कळू दे की प्रिया नक्की कशी आहे ते. आणि इथे आता सायलीने प्रियाला पहिला वार दिलेला असतो.